नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊज डिझाईनसाठी कॉन्ट्रास्ट कलरची साडी घेतली आहे. साडीचा हा कलर वापरून ब्लाऊजला सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. अशा डिझाईन बनवायच्या असतील तर साडीला आधी फॉल बिडिंग करायची नाही. आधी डिझाईनसाठी साडीचा कापड काढून घ्यायचा आणि मग फॉल बिडिंग करायची. चला तर मग सुरुवात करूया. मागील बाजूची मापे कशी घेतली ते बघूया. उंची घेतली आहे 13 इंच प्लस 1 इंच, टोटल 14. शोल्डर बोटनेक असल्यामुळे 7 इंच घेतलं आहे. मुंडा खोली 6 इंच घेतली आहे. छाती आहे 34 इंच. 34चा चौथा भाग 8.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई घेतली आहे. कंबर आहे 28 इंच. 28चा चौथा भाग 7 इंच प्लस 2.5 इंच शिलाई आणि 1 इंच मागील टक्ससाठी घेतला आहे. आता गळा डिझाईन आखून घेऊया. गळा रुंदी 4 इंच घेतली आहे. गळा उंची 4.5 इंच. इथे गळा रुंदीचंच माप टाकूया 4 इंच. बॉक्स आखून घेऊया आणि गळ्याला बोट शेप देऊया. खाली अर्धा इंच अंतर ठेवून दुसरा शेप आखायचा आहे. त्यासाठी इथून 3 इंच घेऊया. इथून जेवढी तुमची गळाखोली आहे तेवढी घ्यायची आहे. मी 10.5 इंच घेते. इथून गळा रुंदीला 3 इंच घ्यायचा. हे माप 3.5 पर्यंत घेऊ शकता. पट्टीने बॉक्स आखून घेऊया. आता या बॉक्समध्ये डिझाईन आखूयात. त्यासाठी इथे 1 इंच, त्याच्यावर 2 इंच खुणा करून इथून 4.25 इंच घ्यायचं. शेप बॉक्सच्या बाहेर येईल. आता शेप देऊन घेऊयात. आतून थोडासा गोल शेप द्यायचा. इथे 3.5 इंच घ्यायचं आणि मग खाली कमरेपर्यंत असा शेप द्यायचा. इथे 1 इंच खुणा केलेली तिथून पण शेप द्यायचा. अशा प्रकारे डिझाईन आखून घेतली. हा आपला गळा आहे आणि हा पॅच येईल. आता आखलेली डिझाईन दुसऱ्या साईडला उमटून घ्यायची. अशा प्रकारे आणि मग उमटलेलं थोडं डार्क करून घेऊया. समजण्यासाठी स्टिचिंग लाईन खुणा करून घेते. खुणा करून घेतली. डॉटने दाखवली आहे ती स्टिचिंग लाईन आणि सरळ आहे ती कटिंग लाईन. शिवायच्या आधी गळ्याला लेस जोडायची आहे. लेसला खाली लटकन लावून तयार करून घेऊया. सारख्या मापाचे 2 कलरचे चौकोन घेऊन दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचे आणि मग लेस मधोमध ठेवून शिवून घ्यायचं. आणि मग पलटून घ्यायचं. अशा प्रकारे दोन्ही लटकन लावून घेतले. तयार केलेली लेस आपण अस्तरच्या मागच्या बाजूला जोडणार आहोत. लेस स्टिचिंग लाईनच्या या भागाला शिवून घेऊया. लेस शिवून घेतली. आता मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर अस्तरची बाजू ठेवून लेस जोडलेली बाजू आत येईल. आखलेल्या स्टिचिंग लाईनवरून शिवून घेऊया.
शिवताना लेस शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. लेसची जोडलेली टोकं फक्त शिलाईमध्ये येतील. शिवून घेतल्यानंतर कट करून घेऊया. अशा प्रकारे गळ्याचा शेप कट करून घेतला. पॅचचा भाग पण कट करून घेऊया. नंतर हा पॅच आपण तयार करणार आहोत. संपूर्ण शेपवर कट देऊयात. त्यानंतर दोन्ही बाजू पलटून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही बाजू पलटून घेतल्या. आता वरून दाब शिलाई देऊया. नंतर कडेने शिलाई देऊयात. आणि मग अस्तरपेक्षा जास्त कपडा कट करून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे. पॅच तयार करूया. त्यासाठी साडीचा कपडा कट करून घेतला. कपड्याचे असे 4 भाग करून चारही भाग असे जोडून घेतले. कपड्यावर मधोमध प्लेट टाकायच्या आहेत. त्यानंतर दोन्ही साईडनं पण प्लेट टाकायच्या आहेत. अशा प्रकारे प्लेट टाकून घेतले. मग एका अस्तरवर पॅच वाढवून घ्यायचा. ही बाजू आहे तशीच आखून घ्यायची. फक्त कडेने वाढवून घ्यायचं आहे. कट करून घेऊया. हे अस्तर प्लेट टाकलेल्या पट्टीवर ठेवून फक्त वरचा भाग शिवून घ्यायचा. आणि मग एक्स्ट्रा भाग कट करून या भागावर कट द्यायचे. अस्तर आत पलटून वरून दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिल्यानंतर पॅच त्यावर ठेवून कडेने 1 इंच एक्स्ट्रा ठेवून कट करून घेऊया. कमरेकडील भाग पॅच जोडल्यावर कट करूया. पॅच कडेने आहे तसाच आखून घ्यायचा. आता दोन्ही बाजू आखून घेतलेल्यावर ठेवून घेऊया. आणि मग गळा उंची चेक करून पॅच दोन्ही साईडनं पिनअप करून शिवून घेऊया. शिवून घेतल्यानंतर कमरेच्या लाईनीत सरळ एक्स्ट्रा कट करून घेऊया. त्यानंतर सेंटरपासून 5 इंचावर
4.5 इंचीचा टक्स आखून घेऊया. इथून पण टक्स आखून घेऊया. अर्धा इंचाचा टक्स शिवून घ्यायचा आहे. दोन्ही टक्स शिवून घेतले. आता कंबरपट्टी लावून घेऊया. कंबरपट्टी लावून घेतली. अशा प्रकारे सुंदर डिझाईन आपली तयार झाली. डिझाईन आवडली असेल तर येत्या सणाला नक्की शिवून घ्या. अशाच नवीन डिझाईनसाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.